नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोखोक. मित्रो, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सबंध आयुष्य वेचणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा तपास 11 वर्षानंतर परवा पूर्ण झाला. त्याचा निकाल लागला. 5 आरोपींपैकी 3 आरोपी निर्दोष सुटले आणि 2 आरोपींना, जे प्रत्यक्ष ज्यांच्या हातात शस्त्र होतं, त्या दोघांना जन्मठेप झाली. प्रत्यक्ष ज्या मुलांच्या हातात शस्त्र देण्यात आली असे मास्टर माइंड मात्र या आरोपापासून किंवा या सजेपासून मुक्त राहिले. मित्रो, गेली अनेक वर्ष आपल्या देशात, महाराष्ट्रात असंच होत्या. बहुजन समाजातली मुलं हिंदुत्वाच्या नावाखाली दिशाभूल केली जातात. त्यांचं माइंड टोटली बदललं जातं आणि नंतर हा मेंदू गुलाम करून त्यांच्या मेंदूमध्ये कट्टर हिंदुत्व टाकलं जातं. धर्माच्या एका ध्येयासाठी माणसं लढतात आणि त्या लढता लढता देहाचं आत्मार्पण करतात. या पद्धतीचा संस्कार त्यांच्यात टाकला जातो. सातत्याने आपल्या देशामध्ये सनातन संस्था असेल, इतर हिंदुत्ववादी संस्था असेल, ज्या मुस्लिम फंडामेंटलिस्ट संस्था ज्या आहेत, जी माणसं अशा पद्धतीने स्वतःला मारून टाकतात, मानवी बॉम्ब होतात, अशाच प्रकारचे कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सुद्धा चालतात. सनातन त्याचं उत्तम उदाहरण आहे. हा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो आरोप केला की सनातन संस्था ही दहशतवादी संस्था आहे, या संस्थेवर बंदी घालावी, या पद्धतीची मागणी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असतानाच केलं होतं. या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हे अधोरेखित झालेलं आहे की सनातनसारख्या संस्थेचे मास्टरमाइंड जे आहेत, ते मास्टरमाइंड दाभोळकर खुनाच्या संदर्भामध्ये वेगळेच मोकळे सुटलेले आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही. किंबहुना आरोप झाल्यानंतर हे जेवढे काही आरोपी आहेत, या प्रकरणाचा तपास जेव्हा झाला, या तपासात प्रचंड प्रमाणामध्ये काही कच्चे दुवे ठेवण्यात आले आणि या कच्च्या दुव्यांनी साधलं हे की 2 मुलांना शिक्षा झाली बहुजन समाजातल्या, आणि भावे सुटले, पुनाळेकर सुटले आणि महत्त्वाची माणसं सुटली. बहुजन समाजातल्या मुलांना हे लक्षात येत नाही की आपला मोहरा करून, आपला वापर करून ज्या पद्धतीने आपल्याला समोर केलं जातं आणि हे जेवढे काही सनातनी आहेत, जेवढे काही वैदिक आहेत, हे आपोआप बाहेर सुटतात. या पद्धतीचं कटकारस्थान गेली अनेक वर्ष होत आहे. पण बहुजन समाजाच्या मुलांना हे अद्यापही कळायला तयार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातून, सत्याच्या शोधातून झाली, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. त्यांनी आतापर्यंत धर्माच्या नावावर, फॅसिस्टवादाच्या नावावर समाजामध्ये दुफडी पसरवणारे, लोकांच्या मनात अंधश्रद्धेचा कचरा भरणारे आणि त्याच्या माध्यमातून स्वतःची तुंबडी भरणारे, या सगळ्यांचा भांडाफोड केला. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधन या एकमेव कारणासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, हे आता लपून राहिलेलं नाही आहे. अशाच प्रवृत्तींनी, ज्या प्रवृत्तींनी महात्मा गांधींची हत्या केली होती, त्याच प्रवृत्तींनी अलीकडच्या काळामध्ये कलबुर्गी असतील, गोविंद पानसरे असतील, डॉक्टर दाभोळकर असतील, अशासारख्या विचारवंतांची, जे समाजाचं भलं करू इच्छितात, अशा माणसांची हत्या घडवून आणलेली आहे. आणि ही हत्या यासाठी घडवून आणलेली आहे की वैदिकांच्या बदमाशा ज्या आहेत, त्या बदमाशा उघडकीस आणणं, ढोंग धतुरेबाजी उघडकीस आणणं, यांच्या अंधश्रद्धा आणि धर्माच्या नावावर लोकांना दीर्घकाळ मूर्ख बनवून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे कारस्थान जे काही हे वैदिक लोक करत होते, हे उघडकीस आणण्याचं काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी केलं. आणि यात फसला मात्र बहुजन समाजातला तरुण. अंदुरेकर, सचिन अंदुरे असतील, कळसकर असतील, हे औरंगाबादची मुलं जी आहेत, ही प्रत्यक्षात ज्यांच्या हाती पिस्तूल सापडली, ही मुलं यात अडकली, त्यांना जन्मठेप झाली. परंतु नंतरची माणसं मात्र, 3 महत्त्वाची माणसं का सुटली, हे यामागचं तपास करण्याचं महत्त्वाचं कारण आहे. ते तपास केला पाहिजे. याला अर्थातच या निर्णयाला आव्हान देण्याची भाषा डॉक्टर हमीद दाभोळकर वगैरेंनी केलेली आहे. परंतु हा खटला चालेल, दीर्घकाळ चालेल, त्याच्यातून काय होईल काय नाही होईल हा नंतरचा मुद्दा आहे. परंतु हे महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की बहुजन समाजाच्या माणसांच्या हत्या करण्यासाठी बहुजन समाजातली पोरंच वापरली जातात. पुरोगामी माणसांच्या हत्या करण्यासाठी ही बहुजन समाजातली पोरं, यांचा मेंदू गुलाम केला जातो आणि त्यांच्या मेंदूमध्ये हे भरवलं जाते. सनातन प्रभात नावाचं जे दैनिक निघतं, त्या दैनिकामध्ये दररोज काय मजकूर आहे, हा मजकूर महाविकास आघाडीचं सरकार असताना पृथ्वीराज चव्हाणांपासून सगळ्यांनी सरकारच्या हे लक्षात आणून दिलं होतं.
की हे सरळ सरळ व्यवस्थेला चॅलेंज करताय. आमचं जर राज्य आलं, हिंदू राष्ट्र जर आलं, तर हिंदू राष्ट्रामध्ये कसे राजकीय लोक मारली जातील, कसे या देशातलं सैन्य, या देशातले पोलीस, या देशातले जज, मोठमोठ्या पदांवर बसणारी माणसं यांना आधी कसं बाजूला केलं जाईल, नेस्तनाबूत केलं जाईल, याची मांडणी सनातन प्रभातसारख्या दैनिकांमधून होते. आणि सनातन संस्थेचे प्रमुख आहे जयंत बाळाजी आठवले यांच्या केसालाही ही कानूनी व्यवस्था धक्का लावू शकत नाही. याचा अर्थ न्यायव्यवस्थेत, कानूनी व्यवस्थेत आणि एकूणच कायदा व सुव्यवस्थेमध्ये या सगळ्यांचे वैदिकांचे प्रतिनिधी कसल्या प्रकारे घर करून बसलेले आहेत, झारीत कसे शुक्राचार्य मोजून बसलेले आहेत, हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणून बहुजन समाजातल्या मुलांनी हे लक्षात घ्यावं की हे जेवढी काही माणसं आहेत, फॅसिस्टवादी असतील, हिटलरवादी असतील, कट्टर हिंदुत्ववादी असतील, आणि हे जेवढे काही कट्टर माणसं आहेत, ही कट्टर माणसं प्रामुख्याने आपल्या सगळ्या तरुणांना या पद्धतीने त्यात फसवून स्वतः मात्र नामानिराळे राहतात. अनेक प्रकरणांमध्ये आतापर्यंत हिंदू मुस्लिम दंगली हो किंवा इतर वांशिक हिंसाचार हो, या हिंसाचारामध्ये प्रामुख्याने श्रमिक घरातली, बहुजन घरातली मुलं समोर असतात आणि जे मास्टर माइंड असतात ते मात्र स्वतःच्या मुलांना विदेशी पाठवतात किंवा स्वतः नामानिराळे राहतात. हे दाभोळकर हत्याकांडाच्या निमित्ताने अधिक अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळे बहुजन समाजातल्या तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कळसकर आणि अंदुरेच या व्यवस्थेला बळी का ठरतात? आपलीच मुलं एवढं मेंदूच्या गुलामगिरीला बळी का पडतात, एवढं सिरियसली हे का घेतात, त्यांचं षड्यंत्र आपल्या लक्षात का येत नाही, हेही या निमित्ताने शोधण्याची गरज आहे. लक्षात घ्या की गेली हजारो वर्ष हेच सुरू आहे. जे मास्टर माइंड आहेत ते बाजूला राहतात आणि हे जे चालते फिरते मोहरे असतात, आदिवासी समाजातले असतील, बहुजन समाजातले असतील, भटक्या विमुक्तांमधले असतील, ही सगळी मुलं तेली, माळी, साळी, कोळी, कोष्टी, ही मुलं यांच्या हाती लागतात आणि हे व्यवस्थेचा एक प्रकारे खेळणं बनतात. आणि मग कायद्याच्या द्वारे यांना शिक्षा होते. आणि हे जे काही आहेत, ज्यांनी या मुलांचा बाहुली म्हणून वापर केला, असे मात्र सगळे म्होरके, सगळे मास्टर माइंड नामानिराळे राहतात. हे नरेंद्र दाभोळकरांच्या या हत्याकांडाच्या निमित्ताने जो लागलेला निकाल आहे, या निकालाच्या निमित्ताने स्पष्ट झालेला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गेले, परंतु त्यांचा विचार संपला नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते संस्थापक होते. त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्याच्यातून डॉक्टर दाभोळकर बाहेर पडले होते, ती मूळ समिती जी आहे, प्राध्यापक श्याम मानव यांनाही थ्रेट्स आहेत, भरपूर मारण्याच्या धमक्या आहेत, परंतु त्यांनीसुद्धा जीवाची पर्वा न करता हे काम सुरुवातीपासून दाभोळकरांच्या आधीपासून काम सुरू केलं आणि आतापर्यंत सुरू आहे. श्याम मानव असतील किंवा इतर सगळे सहकारी असतील, जे सत्याच्या शोधासाठी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी, मानवी मुक्तीच्या मेंदूसाठी सातत्याने काम करतात, अशी माणसं सतत काम करत राहतील. आपल्याला न आवडणारा विचार संपवण्याची ही जी काही पद्धती वैदिकांची राहिलेली आहे, ही सुरुवातीपासून राहिलेली आहे. त्यांना असं वाटते की आपल्याला विचारणारा, न आवडणारा विचार मांडणारा व्यक्ती जर आपण संपवला तर कदाचित हा विचार संपून जाईल, पण तसं झालं नाही. अगदी चारबाग विचार परंपरेपासून 5,000 वर्षापासून या देशामध्ये न आवडणारे विचार समाजात पसरवणारे लोक आहेत. त्याच परंपरेप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतसुद्धा आजच्या घडीला महाराष्ट्रात आणि देशाच्या 7-8 राज्यामध्ये हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर प्रामुख्यानं या विचारांची किती अधिक गरज आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराची. भूतभानामध्ये मंत्रतंत्र, नशीब, ज्योतिषशास्त्र, शकून अपशकून, दृष्ट लागणे, चकवा अंगात येणे, या सगळ्या प्रकाराच्या विरोधात आजही समाजातली एक पिढी प्रचंड शिकलेली असतानासुद्धा वेगवेगळ्या अंधश्रद्धांना कशी बळी जाते, त्याच्यामुळे नवनव्या अंधश्रद्धा निर्माण होईल. हे वैदिक कसे या सगळ्या बहुजन समाजांवर, आदिवाशांवर, भटक्या विमुक्तांवर कसे हावी होतात आणि ऐत खाऊ वृत्ती यातून कशी निर्माण होते. बुवाबाजी आणि धार्मिक संप्रदायाचं एक मोठं जाळं या देशात जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं आणि त्याचा मतपेटीशी त्याचं संधान बांधलं जातं. हे षड्यंत्र जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत बहुजन समाजाला या अंधकारापासून मुक्ती नाही, एवढं आपण लक्षात असू द्या. डॉक्टर दाभोळकर गेले, उद्या प्राध्यापक श्याम मानवही जातील, परंतु हा विचार या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचायचा आहे. आणि असे कितीही लोक आले तरी
एक महत्त्वाचं षड्यंत्र आपल्याला ओळखायचं आहे. आपले मेंदू गुलाम करण्यासाठी ही माणसं येतील, आपल्याला सांगतील की हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी या सगळ्या सत्यशोधकी राक्षसांचा वध करणं कसं आवश्यक आहे या पद्धतीची विचारधारा ते आपल्या डोक्यात टाकतील. परंतु त्याला फसायचं नाही. फसतात नेहमी बहुजन तरुण, आदिवासी तरुण, भटके विमुक्त जमातीतले तरुण. परंतु आता हे षड्यंत्र ओळखलं पाहिजे आणि या सगळ्या वैदिकांपासून, यांच्या षड्यंत्रापासून सावध राहून डॉक्टर दाभोळकर, श्याम मानव हे गल्लोगल्ली किंवा गावोगाव कसे निर्माण होतील याचा एक प्रयत्न केला पाहिजे. मित्रो, आजच्यापुरतं एवढंच. हा विचार जर आवडला असेल तर रोखोक या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.